विधानसभा निवडणुकीला जेमतेम 5च महिने झाले असताना रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पक्षांतराची लाट आली आहे। कुठल्याही निवडणुकीचे संकेत नसताना रायगडच्या राजकारणात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडतोय। महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळतात। बघूया। रायगडच्या राजकारणात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण जिल्ह्यात महायुतीमध्येच शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे। निवडणुका आल्या की साधारण पक्षांतराचे वारे वाहतात, पण रायगडमध्ये उलट घडतंय। जवळच्या काळात कुठलीही निवडणूक नाहीये, विधानसभा निवडणुकीला जेमतेम 5च महिने झालेत। असं असतानाही रायगडमध्ये पक्षांतराची लाट आल्याचं चित्र आहे। महत्त्वाचं म्हणजे पक्षांतराचा ओघ महायुतीमधल्या घटक पक्षांकडे। पूर्वाश्रमीचे ते आमचे लोक हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये। इथल्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता, परंतु आता पुन्हा ते स्वघरी येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि येत्या 2 दिवसामध्येच हा निर्णय, योग्य निर्णय जो आम्हाला अपेक्षित आहे, इथल्या जनतेला अपेक्षित आहे, तो निर्णय होईल आणि जवळजवळ 15 तारखेपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे। रायगडमध्ये जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी महायुतीत शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे। त्यासाठी मित्रपक्षांच्या विरोधकांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जणू चढाओढ लागली आहे। विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांच्याशी 2 हात करणाऱ्या ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांना सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीत आणून गोगावलेंना शह दिला, तर श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले शरद पवार पक्षाचे अनिल नवगणे यांना भरत गोगावले यांनी गळाला लावलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांची घरवापसी करून सुनील तटकरे यांनी आपली रोह्यातली ताकद वाढवली आहे। कर्जतमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात बंडखोरी केलेले सुधाकर घारे यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करून सुनील तटकरे यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले। या सगळ्या कृतीचा अर्थ एकच आहे की आम्ही सत्तेत एकत्र आहोत, पण ती सत्ता उपभोगण्यापुरती। प्रत्येकाला दुसऱ्याचे पंख छाटायचे आहेत आणि पंख छाटून त्याला कट टू साईज करून दाखवून मीच कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची, ज्याला मराठीत अहमहमिका असा शब्द आहे, त्याची ही लढाई आहे। या लढाईला राजकीय बाकी विश्लेषण किंवा अर्थ खरं सांगायचं तर नाहीच आहे। हे स्वार्थाचं राजकारण आहे सगळ्यांचं। 5 महिने पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम होतोय। जिल्हा नियोजन समितीची बैठक सोडाच, समिती देखील गठीत होऊ शकली नाहीये। महायुतीमधील कुरघोडीच्या राजकारणात भविष्यातील नवीन सत्ता संघर्षाची बीजं रोवली जात आहेत। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।